कामगारांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। आता पीएफ मधून 100% रक्कम काढता येणार। ईपीएफओचा मोठा निर्णय। पुण्यात फटाक्यांची दुकानं 24 तास खुले राहणार। दिवाळी निमित्त पुणे पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय। दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर। सिडकोच्या घरांच्या किमतींवर चर्चा सुरू। घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात अद्याप निर्णय नाही। अमेरिकन नागरिकाला उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच। भिवंडीतील धर्मांतर प्रकरणी दिलासा नाही। बीड जिल्हा कारागृहात धर्मांतरासाठी कैद्यांना मारहाण। कारागृहाचे अधीक्षक वादात। धर्मांतरासाठी कारागृहात कापली कैद्याची दाढी। दुकानातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले। वारजे भागातील धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद। वडनेरा रेल्वे स्टेशनवरून 2 कोटींचे दागिने लंपास। तब्बल 2 किलो 300 ग्रॅम दागिने लंपास। घटनेमुळे परिसरात खळबळ। पुण्याच्या जुन्या कात्रज घाटात भीषण अपघात। भिलारेवाडी वळणाजवळ भीषण अपघात। अपघातात 2 जणांचा मृत्यू, 1 जण जखमी। पिंपरी चिंचवड महापालिकेनं साठवलेल्या भंगाराला आग। अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये साठवून ठेवलेलं भंगार आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।